कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निप्पाणीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न। गेल्या अनेक दिवसापासून देशाची राजधानी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर नीट परीक्षेतील पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन छेडले होते। या आंदोलनाला देशभरातून भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता। त्याच पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी शहरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून दिल्लीतील आंदोलनासंदर्भात बेकायदेशीर लाठीचार्ज केल्याबद्दल त्या घटनेचा या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला। या उपोषणाची सुरुवात किरण मिस्त्री यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली। त्याचबरोबर राष्ट्रीय गीत गायन करून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला। यावेळी बेळगाव जिल्हा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष अमित शिंदे, निप्पाणी शहराध्यक्ष संदीप माने यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले। आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत शांततामय आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचं सांगितलं। विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिवाय संबंधित प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील दडपशाही तात्काळ थांबवावी अशी मागणी केली। यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, प्राध्यापक RK दिवाकर, प्राध्यापक अजित कांबळे, प्राध्यापक JD कांबळे, गणू गोसावी, संतोष मिस्त्री, लक्ष्मण वाघे, आरिश सनदी, चंद्रकांत कांबळे, अमर शिंगे, दीपक शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केलं। या लाक्षणिक उपोषणात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अमर दाभाडे, प्रवीण सौंदलगेकर, महेश धम्मरक्षित, इम्रान बडेकर, ईश्वर शिंदे, सुधाकर माने, विजय कांबळे, अमर तलवार, ओमकार भंडारी, राहुल लाटकर, पिंटू माने, अविनाश माने, कपिल कांबळे, जनार्दन मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।